सलग दुसऱ्या दिवशी नेपाळ धुमसतं. हेच नेपाळ कसं धुमसतं याची दृश्य आता आपण पाहणार आहोत. टॉप 10 दृश्य आपण जाणून घेऊयात आपल्या टीव्ही स्क्रीनवर. तेव्हा नेपाळच्या आंदोलनाची ही टॉप 10 दृश्य. आंदोलकांनी गाड्यांची तोडफोड केलेली होती, जाळपोळ केलेली होती. जेनझी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरलेली होती. मोबाईल कॅमेरा देखील या सगळ्या तरुणांनी ऑन केलेले होते आणि रस्त्यावर ज्या कुठल्या गाड्या दिसतील या सगळ्या गाड्यांची या आंदोलकांनी तोडफोड केलेली होती. यापुढचं दृश्य आहे ते म्हणजे जाळपोळीचं. अनेक भागामध्ये जाळपोळ करण्यात आलेली होती आणि तरुण प्रामुख्याने या आंदोलनामध्ये पुढे असलेले आपल्याला पाहायला मिळत होते. ओली जे नेपाळचे माजी पंतप्रधान होते त्यांच्या घरावर हा हल्ला चढवण्यात आलेला होता आणि जाळपोळ देखील करण्यात आलेली होती. त्याचीच ही दृश्य आहेत. नेपाळमध्ये जे आंदोलन झालेलं होतं काल त्यामध्ये जवळपास 23 जणांचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर हा जमाव आणखी भडकला. यांनी नेपाळच्या पंतप्रधानांच्या घरावर देखील हल्ला केलेला होता आणि याच हल्ल्याची दृश्य समोर आलेली आहेत. तर थेट या ओली यांच्या घरी जाऊन त्यांनी आग लावल्याचं पाहायला मिळालं. तर पुढचं दृश्य आहे माजी पंतप्रधान देवबा यांच्या घराची देखील जाळपोळ करण्यात आलेली होती आणि ती देखील दृश्य अत्यंत भयानक अशी सध्या पाहायला मिळत आहेत. शेर बहादूर देवबा यांच्या घराची जाळपोळ केल्याची ही दृश्य. तर अर्थमंत्री नेपाळचे अर्थमंत्री यांना एका आंदोलकानं लाथ मारलेली होती आणि हे जे अर्थमंत्री आहेत हे देखील पळून जात होते. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे. या जमावानं यांचा पाठलाग केलेला होता. मात्र काही जणांनी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना बाजूच्या गल्लीतनं नेत त्यांचा बचाव केला. तर दुसरीकडे संसदेमध्ये देखील नेपाळच्या संसदेमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये देखील या सगळ्या आंदोलकांनी जाळपोळ केलेली होती आणि त्याची ही दृश्य आता समोर येत आहेत. आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक रवी आंबले सर आहेत. सर, एकीकडे संपूर्ण दुसऱ्या दिवशी देखील नेपाळ धुमसताना पाहायला मिळते. नेपाळमध्ये सत्तांतर होणार हे तर उघडच आहे. मात्र नेपाळमधल्या या सत्तांतरामुळे भारत आणि नेपाळ या संबंधावर काही परिणाम होईल का? या सगळ्या आंदोलनाकडे आणि या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? निश्चित परिणाम तर होणार. कुठली सत्ता पालट झाल्यानंतर नवीन सत्तेवरती ज्या व्यक्ती येणार आहेत तर त्यांचा राजकीय कल हा कुठल्या प्रकारचा आहे. नेपाळशी आणि भारत यांचे जे संबंध आहेत त्याच्यामधला तो तिसरा कोण आहे नेहमीच राहिलेला आहे चीनचा आणि काही अंशी पाकिस्तानचा. कारण नेपाळमध्ये पाकिस्तानच्या ज्या ISI आहे तर त्याचं खूप मोठं एक केंद्र अगदी राजे वीरेंद्र होते त्यांच्या काळापासून तिथं होतं आणि त्यांच्या तिकडनं कारवाया चालायच्या. नेपाळी सरकारचेही अनेकदा ISIला पाठिंबा असल्याचं दिसून आलेलं होतं. हे उघड आहे. म्हणजे आता जे काही नवीन सरकार इथे येऊ घातलेलं आहे आणि ते एकतर किती स्थिर असेल हे सांगता येत नाहीये. आणि कारण नेपाळमध्ये पुन्हा एकदा हा सगळा जो इतिहास बघितला तिथला तर स्थैर्य हा काही त्याचा स्थायी भाव राहिलेला नाहीये नेपाळी राजकारणाचा. सातत्याने बदल होत असतात त्याच्यामध्ये. तेव्हा आता ह्या नवीन जी लोक येत आहेत तर त्यांचा कल कोणाकडे आहे? कारण या आंदोलनामागे कोणत्या शक्ती कार्यरत आहेत? आंदोलन आपल्याला दिसतंय की हे एक समाज माध्यमांवरती बंदी घातली. 25-26 समाज माध्यम त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे फेसबुक वगैरे वगैरे हा इतिहास आपल्याला माहिती आहे. तर याच्यावर बंदी घातल्यामुळे मुलं चिडली पेटली. हे जे पेटणं आहे हे या स्तरावरती जाईल तर याच्या मागे मला नाही वाटत की केवळ ही तात्कालिक कारणं आहेत. आता जे काही सांगण्यात येते आपल्याला की भ्रष्टाचार होता आणि एकूण सरकारची जी काही कार्यपद्धती होती त्याच्या विरोधातला हा उद्रेक आहे. पण असा उद्रेक घडतो तेव्हा त्याच्यामागे अनेक फोर्सेस कार्यरत असतात. हे फोर्सेस कोणते आहेत? याच्यामध्ये सगळेजण आता चीनचं नाव घेत आहेत
की नक्कीच. चीन याच्या मागे आहे की काय, हे आपल्याला नेमकं सांगता येत नाही. या सगळ्या अटकळी आहेत, पण तो एक हो. चीनचा इन्फ्लुएन्स हा नेहमीच राहिलेला आहे. आणि तो जर ह्या सरकारच्या पाठीमागे असेल, नवीन येणाऱ्या सरकारच्या पाठीमागे असेल, तर भारतासाठी ते काळजीचं कारण ठरेल असं मला वाटतं, विलास. नक्कीच सर, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. दरम्यान ओली सरकारला हादरवणारे सुदान गुरुंग हे नेमके कोण आहेत आपण ते जाणून घेऊया. सुदान गुरुंग हा एक 36 वर्षीय युवा नेता आहे. गुरुंग यांच्या एका आवाहनानं नेपाळची तरुणाई रस्त्यावर उतरली. नेपाळच्या जेनझी चळवळीमागचा हा एकमेव चेहरा असल्याचं बोललं जात आहे. गुरुंग यांनी तरुणाईला एका व्यासपीठावर आणलं. 8 सप्टेंबरला इंस्टाग्रामद्वारे आंदोलनाचं आवाहन केलं. अवघी तरुणाई रस्त्यावर उतरली आणि सरकारला हादरवून सोडलं. गुरुंग पूर्वी इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये कार्यरत होता. सुरुवातीच्या काळात पार्ट्यांमध्ये रमणारं हे व्यक्तिमत्व अशी त्याची ओळख राहिली आहे. 2015 मध्ये नेपाळमधील भूकंपामुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. गुरुंग यांनी नंतर स्वतःला मानवतावादी कार्यासाठी वाहून घेतलं. हामी नेपाळ संस्थेची स्थापना केली. गुरुंग यांनी नेपो बेबीज आणि देशातील उच्चभ्रूंना लक्ष केलं. आपल्यासोबत अभय पटवर्धन सर आहे. तर सर, खरं तर नेपाळमधली ही जी अस्थिरता आहे ही दक्षिण आशियातील समतोलासाठी धोका आहे असं मानायचं का? असं आपण करू शकतो, मानू शकतो. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, सध्या ज्या लोकांच्या विरुद्ध हे प्रोटेस्टर कारवाया करतात आहेत ते सगळे प्रो कम्युनिस्ट लोक आहेत. बरोबर. ओलीचं सरकार हे प्रो कम्युनिस्ट सरकार होतं. चीननी जे जुनं सरकार होतं ते प्रो अमेरिकन किंवा प्रो इंडियन सरकार होतं. त्याला पदच्युत करून कम्युनिस्ट लोकांनी हे सरकार तिथे स्थापन केलेलं आहे. आता त्याच लोकांचं सरकार जे आहे ते जातं आहे. आता जे रवी सरांनी सांगितलं होतं की याच्यामागे चीन असेल का, चीन असेल याच्यामध्ये तर शंकाच नाही आहे. कारण चीन हा नेपाळ हस्तगत करण्याच्या मार्गावर आहे. त्याला आपला जो बॉर्डर रोड इनिशिएटिव्हचा 3रा टप्पा आहे, नेपाळपासून बांगलादेश आणि बांगलादेशमधनं बंगालची खाडी, याच्याकरता जो मार्ग त्यांना पाहिजे आणि चिटागॉंग बंदर जे त्यांना पाहिजे आहे त्याच्याकरता चीन याच्यामध्ये असेल आहे. पण मला असं वाटत नाही की हे असं असेल. 3 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. अमेरिकेच्या समर्थनाने पाकिस्तानमध्ये हरलेला जनरल असीम मुनीर हा फील्ड मार्शल बनतो. बांगलादेशमध्ये 1 वर्षाच्या वर बंड होऊन आर्मीचं सरकार आलेलं होतं, त्याला काळजीभाऊ सरकार म्हणून यांनी नाव दिलेलं आहे मोहम्मद युनूसच्या अधिपत्याखाली. आणि ते अजूनही तिथे इलेक्शनचा काहीच दिसत नाही आहे. त्यामुळे आता इथेसुद्धा जर आर्मीचा चीफ इन्वॉल्ड असेल आहे डिस्कशनमध्ये की कोणाला पंतप्रधान बनवावं, याचा अर्थ असा की आर्मीसुद्धा याच्यामध्ये टोटली इन्वॉल्ड आहे. आणि असं जर असेल तर इथे आर्मीचा हुकुमशहा मागे उभा राहून सरकार चालवू शकतो. आणि हे कोणाकरता असेल तर हे अमेरिकेकरता आहे. कारण अमेरिकेने हे सगळीकडे चालू केलेलं आहे. त्यांनी तालिबानच्या तिथेही तसंच केलं होतं. बख्तियारला तिथे त्यांनी बनवलं होतं पंतप्रधान. त्यातनं सिरियामध्ये त्यांनी तेच केलं होतं, व्हेनेझुएलामध्ये त्यांनी तेच केलं होतं, आफ्रिकेमध्ये त्यांनी तेच केलं होतं. तर अमेरिकेला याच्यात इंटरेस्ट असतो की तिथे आर्मीचं राज्य व्हावं किंवा आर्मी डॉमिनंट. एकंदरीतच सर, जे तुमचा जो म्हणणं आहे किंवा तुमचा जो बोलण्याचा रोख आहे की या पाठीमागे खरं तर आंतरराष्ट्रीय काही षडयंत्र असू शकतं, प्रामुख्यानं चीन किंबहुना अमेरिकेचं देखील यामध्ये नाव येतं आहे. त्यामुळे आता या नेपाळमध्ये जे काही यांचा जो वाढता हस्तक्षेप आहे या पार्श्वभूमीवर आता भारतानं आपल्या धोरणात काही बदल करणं गरजेचं आहे का, हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतोय. मात्र तुर्तास सर, धन्यवाद आपल्या सविस्तर विश्लेषणाबद्दल आणि दिलेल्या या वेळेबद्दल आणि माहितीबद्दल. दरम्यान नेपाळचं हे आंदोलन आणि हे हिंसक वळण नेमकं या आंदोलनाला का लागलं, नेपाळ का नेमकं पेटलं, त्याची प्रमुख कारणं आपण पाहूया. गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराविरोधात वातावरण निर्मिती झाली होती.
विरोधकांकडून सरकारच्या भ्रष्टाचारावर कडाडून टीका झाली. नेपाळी जनतेमधून याला तीव्र विरोध केला गेला. फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सॲप, यूट्यूब, एक्स अशा सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्याचा सरकारनं निर्णय घेतला. निर्णयानं संतप्त तरुणाई रस्त्यावर उतरली. जेनझी वयोगटातील तरुण मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.